नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे पितृपक्षाबद्दल किंवा पक्षश्राद्धाबद्दल. खरं तर हा सणही नाही आणि उत्सवही नाही, हे कोणतं व्रतही नाही, तर हे आहे आपलं आद्य कर्तव्य. याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आज दिसून येतात आणि त्यातूनच अनेकांनी याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याच आग्रहास्तव हा भाग आपण प्रसारित करतो आहोत. भाद्रपदातल्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा हा काळ, ह्याला आपण पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष असं म्हणतो. भारतामध्ये पौर्णिमांत महिने मानणाऱ्या प्रदेशामध्ये हाच काळ अश्विनातला शुद्ध पक्ष येतो. आपला महिना हा अमावस्येला संपतो, मात्र काही प्रदेशामध्ये पौर्णिमेला महिना संपून त्यांचा पुढचा महिना सुरू होतो. त्यामुळे आपला भाद्रपदातला कृष्ण पक्ष हा त्यांचा अश्विनातला शुद्ध पक्ष असतो. याला महालय असं सुद्धा म्हणतात. आपल्या पितरांप्रती श्रद्धेने करायचं कार्य म्हणजे श्राद्ध हे या काळामध्ये करायचं असतं. मृत्यू पावल्यानंतर परलोकात गेलेले आणि तिथे वास करणारे आपले पूर्वज म्हणजे पितर, आणि मृत्यूनंतर मरणोत्तर जीवन असते असा समज कमी अधिक फरकाने सर्वच धर्मामध्ये आणि सर्वच समाजामध्ये पूर्वापार प्रचलित आहे. याचे दाखले देखील सापडतात. पहिला मृत मानव म्हणजे यम, याला आपण आद्य पितर मानतो आणि पितरांचा राजा हा उल्लेख ऋग्वेदात सापडतो. यम अंतरिक्षातल्या ज्या लोकामध्ये वास करतो त्याला यमलोक किंवा पितृलोक असं म्हटलं जातं. पितर हे मृत्यूनंतर सूक्ष्म देहाने तिथे वास करतात. इहलोक आणि देवलोक याच्यामध्ये हा पितृलोक येतो असं मानलं जातं. श्राद्ध कर्मात दिलेल्या अन्नामुळे आपल्या पितरांच्या सूक्ष्म देहाचं पोषण होतं आणि त्यांना उच्च लोक प्राप्त होतो असं सांगितलं जातं. वैवस्वत कुळात जन्माला आलेला कावळा हा यमराजांचा द्वारपाल आहे. तो यमाचा संदेशवाहक आहे असा उल्लेख गरुड पुराणात सापडतो. कावळा हा जीवात्म्यांना पाहू शकतो आणि वाहू शकतो. त्यामुळे कावळ्याला श्राद्ध प्रसाद हा कृतज्ञतापूर्वक दिला जातो. कावळा म्हणजे जीवात्मा नव्हे. माणसाच्या मृत्यूनंतर 10व्या दिवशी त्याच्या पिंडाला कावळा शिवण्यावरून त्याला गती प्राप्त झाली किंवा नाही हे ओळखलं जातं. याचाच अर्थ कावळा म्हणजे जीवात्मा नव्हे. जीव ज्या वेळेला असमाधानी अतृप्त असतो, त्याच्या काही इच्छा कामना शिल्लक असतात, तेव्हा जोपर्यंत कुणी व्यक्ती त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याला आश्वासन देत नाही तोपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला पिंडाला शिवू देत नाही. पण जेव्हा ते समाधान होतं त्यावेळेला त्या आत्म्याला गती प्राप्त होते आणि त्यानंतर तो कावळा त्या पिंडाला शिवतो. कावळ्याला विशेष दृष्टी असल्यामुळे जीवात्म्याला तो पाहू शकतो. पिंडाला काकस्पर्श झाला की मृतात्म्याला यमद्वारी प्रवेश मिळेल असं वरदान श्रीरामांनीच कावळ्याला दिलेलं आहे. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातच का येतो? याला धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राचा देखील आधार आहे. आकाशातील उत्तर गोलार्ध हा देवांचा तर दक्षिण गोलार्ध हा पितरांचा सांगितलेला आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण ही सूर्याभोवती पृथ्वी प्रदक्षिणेची कालमापन गणना आहे. त्यामुळे उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र सांगितलेली आहे. आपण आषाढी एकादशीच्या भागामध्ये याबद्दल सविस्तर बोललेलो आहोत. आणि बरोबर उलट म्हणजे उत्तरायण हे पितरांची रात्र सांगितलेली आहे आणि दक्षिणायन हा पितरांचा दिवस. त्यामुळे या दिवसाच्या मध्यान्ह काळामध्ये पितरांना अन्न म्हणजेच भोजन दिलं पाहिजे, म्हणून पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यामध्ये येतो.
तसंच सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो त्यावेळेला पितृलोक हा पृथ्वीच्या सर्वाधिक नजीक जवळ आलेला असतो असं देखील शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पृथ्वीवरचा एक दिवस हा 24 तासांचा आहे. मात्र देवलोकातला आणि पितृलोकातला एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. आता उदाहरणादाखल आपण चंद्रावरचा दिवस हे बघू शकतो. आपल्याला माहिती आहे की चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे साधारण 14.5 दिवस असतात आणि चंद्रावरची एक रात्र म्हणजे पृथ्वीवरचे 14.5 दिवस असतात. चंद्रावरची एक अहोरात्र म्हणजे पृथ्वीवरचे 28 दिवस हे उलटलेले असतात. मग असंच गणित पितृलोकामध्ये किंवा देवलोकामध्ये असू शकतं हे आपल्याला यावरून समजू शकेल. आता यातही कर्क संक्रांतीपासून धनु संक्रांतीपर्यंतचा कालावधी हा पितरांचा एक दिवस सांगितलेला आहे आणि ह्याच्यातला बरोबर मध्यकाळ म्हणजेच पितृपक्षाचा काळ ही त्यांची जेवणाची वेळ सांगितलेली आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्या दिवंगत वडिलांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध, महालय श्राद्ध किंवा पक्षश्राद्ध हे केलं जातं. जर काही कारणाने ते जमलं नाही तर सूर्य वृश्चिक राशीमध्ये जाईपर्यंत कोणत्याही तिथीला आपण महालय श्राद्ध हे करू शकतो. साधारण दिवाळीनंतर महालय समाप्ती असते. याचा अर्थ काय तर असं धरून चाला की जेवणाची वेळ ही साधारण 12ची असते. जर पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध कर्म केलं तर आपण योग्य वेळेला आपल्या पितरांना भोजन प्रदान करतो. मात्र ती वेळ चुकली तर थोडंसं उशिरा म्हणजे 12च्या ऐवजी अगदी असं धरून चाला की 2-2:30 वाजेपर्यंत जेवलं तरी आपल्याला चालू शकतं. तसंच महालय समाप्तीपर्यंत आपण हे श्राद्ध कर्म केलं तर आपण आपल्या पितरांना हे भोजन प्रदान करत असतो. श्रद्धया क्रियते इति श्राद्ध म्हणजे श्रद्धेने अंतःकरणापासून केलं जाणारं कर्म म्हणजे श्राद्ध. मृत्यूनंतर देखील मृत व्यक्ती ही सूक्ष्म रूपाने स्वजनांशी जोडलेली असते. जोपर्यंत वासना आहेत, कामना आहेत तोपर्यंत हा बंध आहे आणि श्राद्ध कर्म करून आपण आपल्या पूर्वजांच्या अंशतः का होईना ह्या वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. केवळ माणूस जिवंत असतानाच नाही तर मृत्यूनंतर देखील त्याच्याशी सौहार्दाने वागावं ही आपल्या सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे. निसर्गाचे पितरांचे ऋण मानणारी आपली संस्कृती आहे. आपल्या शास्त्राने वर्षश्राद्ध, महालय किंवा पक्षश्राद्ध, तीर्थश्राद्ध अशी नित्य नैमितिक अनेक प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहेत. आपल्या मृत माता किंवा पित्यांच्या तिथीला केलं जाणारं श्राद्ध म्हणजे वर्षश्राद्ध. तर पितृपक्षामध्ये आपल्या माता पित्यांकडील दिवंगत 7 पिढ्यांमधील लोक त्याचबरोबर सर्व आप्तेष्टांना जल आणि पिंड अर्पण करण्यासाठी सांगितलंय ते म्हणजे महालय श्राद्ध आणि तीर्थक्षेत्री जाऊन करायचं ते म्हणजे तीर्थश्राद्ध. अशी अनेक श्राद्ध ही शास्त्रांनी सांगितलेली आहेत. या श्राद्ध कर्मामध्ये तर्पणाला विशेष महत्त्व आहे. पितृतर्पण म्हणजे अंगठ्यावरून पाणी सोडणे. 4ही बोटं आतमध्ये वळवून अंगठ्यावरून जे जल दिलं जातं त्याला तर्पण, पितृतर्पण असं म्हटलं जातं. यामागचं शास्त्र आपण समजून घेऊ. आपले दोन्ही हात हे वैश्विक शक्ती ही ग्रहण करत असतात. 5 बोटं ही पंचतत्व ग्रहण करत असतात. याबद्दल मुद्राशास्त्रामध्ये आपण सविस्तर बोललेले आहोत. आता आपल्या हातावरती 5 प्रकारची तीर्थ आहेत असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आपली ही 4 बोटं ही देवतीर्थ सांगितलेले आहेत. म्हणजे अर्घ्य देण्यासाठी किंवा देवांना सोडलेलं उदक हे ह्या 4 बोटांवरून सोडायचं असतं. तर्जनी आणि अंगठा हा भाग पितृतीर्थ सांगितलेला आहे.
त्यामुळे अंगठ्यावरून दिलेलं पाणी हे पितरांना तृप्त करतं. करंगळी किंवा कनिष्ठिकेचा भाग ह्याला ऋषितीर्थ म्हणतात. त्याच्यामुळे ऋषींना दिलेलं उदक हे करंगळीच्या भागावरून दिलं जातं. मध्य भाग ह्याला सौम्य तीर्थ म्हटलं जातं. प्रसाद किंवा तीर्थ आपण हाताच्या मधोमध घेऊन ग्रहण करतो, तर मनगटाचा जो भाग येतो त्याला ब्राह्मतीर्थ म्हणलं जातं. त्यामुळे आचमन हे अशा पद्धतीने केलं जातं. अशा आपल्या हातावरती असणारी ही 5 तीर्थ ही खरं तर विश्वातल्या निरनिराळ्या ऊर्जेचं ग्रहण करत असतात आणि आपल्याला त्याच्याशी जोडत असतात. जेव्हा आपण ऊर्जेच्याच माध्यमातून कुणाची तरी तृप्ती किंवा सेवा करतो, तेव्हा त्याच भागातून तीर्थ देण्याची पद्धत आहे. महालय श्राद्धामध्ये आपल्याशी निगडित सर्व ज्ञात अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने पूजन केलं जातं. आपल्या आईकडील आणि वडिलांकडील 3 पिढ्या, त्याचबरोबर सासू सासरे, व्याही विहीण, अन्य नातेवाईक, निधन पावलेले गुरु किंवा शिष्य, सर्व आप्त, हितचिंतक, स्नेही, घरामध्ये मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, त्याचबरोबर पाळीव प्राणी, पशुपक्षी यांना देखील पिंड प्रदान केला जातो. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या 4ही दिशांना 4 धर्मपिंड हे दिले जातात. 4ही दिशांना मृत झालेल्या ज्ञात अज्ञात जीवांसाठी हे पिंडदान श्रद्धापूर्वक केलं जातं. पितरांच्या तृप्तीसाठी, त्यांना निरनिराळ्या बंधातून ऋणातून मुक्त करण्यासाठी श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं. श्राद्ध केल्याने पितर हे सुखी समाधानी तृप्त होऊन कर्त्याचे कल्याण करतात. त्याचबरोबर त्याला दीर्घायुष्य, आरोग्य, धन, संपदा, कीर्ती, मोक्ष, सर्व प्रकारचं सुख, संतान आणि स्वर्ग प्रदान करतात असं सांगितलं जातं. श्राद्ध न केल्यामुळे पितरांना शक्ती मिळत नाही आणि त्यामुळे ते शक्तिहीन होतात. त्यांना त्रास होतो आणि त्यामुळे कुळामध्ये दोष संभवतात. यामुळे शिक्षणात अडथळे येतात, कामामध्ये अडचणी येतात, अपयश येतं, विवाह जुळायला त्रास होतात. त्याचबरोबर निस्संतानता, घरामध्ये कलह, शोक, रोग तसंच अपमृत्यू देखील ओढवतात असा समज आहे. पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन आणि दानधर्म अशा विधींनी युक्त असं श्राद्ध हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. मात्र प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आणि ऐपतीनुसार शास्त्राने अनेक पर्याय देखील दिलेले आहेत. जर योग्य यथोचित ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील त्यांच्याकरवी संपूर्ण श्राद्ध कर्म करावं. मातृश्राद्ध असताना जर ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुवासिनी बोलवून श्रद्धापूर्वक श्राद्ध करावं. अनेक ब्राह्मण जर मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून श्राद्ध करावं. जो ब्राह्मण मिळालाय तो पितृस्थानी बसवावा आणि देवस्थानी शाळीग्राम किंवा इतर देवतेची स्थापना करून नेहमीप्रमाणे यथासांग श्राद्ध करावं आणि देवासमोरचं पान हे गायीला अर्पण करावं किंवा पाण्यामध्ये विसर्जित करावं. कोणीच ब्राह्मण मिळाला नाही तर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत आणि यथाविधी श्राद्ध करावं. यालाच चटश्राद्ध असं म्हणतात. स्वतः श्राद्धकर्त्याला जर काही रोगामुळे किंवा राजकार्यामुळे किंवा इतरही कारणाने श्राद्ध करता येत नसेल तर पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मणद्वारा श्राद्ध करून घ्यावं. जर ब्राह्मण भोजन शक्य नसेल तर भोजनाला अनुसरून त्यापेक्षा थोडासा अधिक शिधा ब्राह्मणाला द्यावा आणि बाकी सर्व विधी नेहमीप्रमाणे करावेत. याला आमश्राद्ध असं म्हणतात. पूर्वी पायी प्रवास केले जायचे आणि आपल्या पितरांच्या तिथीवर जर यजमान बाहेर देशात असेल तर अशा पद्धतीचं श्राद्ध केलं जायचं.
जर काहीच शक्य नसेल तर ब्राह्मण भोजन आणि संपूर्ण श्राद्ध कर्माला येणाऱ्या खर्चा इतकी रक्कम ही ब्राह्मणाला अर्पण करावी. याला हिरण्य श्राद्ध असं म्हटलं जातं. आणि यात पिंडदान केलं नाही तरी चालतं. जर पिंडदान करता येणार नसेल तर त्याऐवजी संकल्प सोडून बाकी सर्व विधी यथासांग केले जातात. याला संकल्प विधी श्राद्ध असं म्हणतात. श्राद्धकर्म करणारे ब्राह्मण न मिळाल्यास केवळ ब्राह्मण भोजन करून ब्रह्मार्पण विधी श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं. द्रव्य म्हणजेच पैसा अडका आणि ब्राह्मण ह्या दोन्हीचा अभाव असेल तर घरामध्ये अन्न शिजवून उदिरतामवर या सुक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून अग्नीमध्ये होम करावा. याला होमश्राद्ध असं म्हटलं जातं. पिंडश्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावं. ब्राह्मण भोजन किंवा इतर गोष्टी न करता केवळ संकल्पपूर्वक पिंडदान करावं. याला पिंडश्राद्ध असं म्हटलं जातं. यातील काहीही करणं शक्य नसलेल्या व्यक्तीने केवळ उदक कुंभ दान करावा. म्हणजे भरलेला तांब्या भांड हे कुणा योग्य व्यक्तीला दान द्यावं किंवा यथाशक्ती गरजूला अन्नदान करावं. तिळाचं दान करूनही आपण श्राद्ध करू शकतो. यथाशक्ती दक्षिणा देऊन देखील श्राद्ध होऊ शकतं. आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं धान्य दान देऊन देखील श्राद्ध करता येतं. हेही शक्य नसेल तर केवळ गाईला गवत घालावं असं शास्त्र सांगतं. घरामध्ये भात शिजवून त्याचे पिंड करून कोणताही विधी न करता ते दिले तरीही श्राद्ध संपन्न होतं. स्नान करून तिळयुक्त पाण्याने केवळ पितृतर्पण केलं तरीही ते श्राद्धच आहे. मी माझ्या पितरांना अन्न देऊ शकत नाहीये या भावनेतून स्वतः त्या दिवशी निराहार राहून मनामध्ये शोक करावा आणि पितरांची क्षमायाचना करावी असं शास्त्र सांगतं. काहीही शक्य नसल्यास केवळ श्राद्धविधी वाचला तरीही ते श्राद्धच आहे. यापैकी काहीही होणं शक्य नसलं तर रानामध्ये जाऊन गवताची किंवा दर्भाची काडी सूर्यादी लोकपालांना दाखवून केवळ मोठ्याने म्हणावं की माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती वगैरे काही नाही. मी सर्व पितरांना मनोभावे नमस्कार करतो. माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होत. त्यासाठी मी हे माझे हात वर केले आहेत. निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावं की मी निर्धन आणि अन्नरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा. जर व्यक्ती निर्धन असेल, दुःखी, कष्टी आणि अनेक समस्यांमध्ये अडकलेली असेल तर तिने केवळ दक्षिणेकडे पाहून मी माझ्या पितरांसाठी काहीही करू शकत नाहीये या भावनेतून केलेलं रुदन हे देखील पितरांकडून त्यांना आशीर्वाद देणारं ठरतं. या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की प्रतिवर्षी श्राद्ध दिवशी आपल्या पितरांना उद्देशून काहीतरी करावं असंच शास्त्रकर्त्यांचं म्हणणं आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच पितरांसाठी यथाशक्ती यथोचित असं श्राद्ध कर्म केलं पाहिजे. आपली ऐपत असताना देखील आपण आपल्या पितरांसाठी श्राद्ध कर्म करत नाही ही कर्तव्यात केलेली कसूर आहे आणि हे दोषास पात्र आहे. मुळात पितर ही संकल्पना आपण थोडीशी समजून घेऊ. मृत्यू पावलेले आपले पूर्वज ते म्हणजेच पितर आहेत अशी आपली सामान्य समजूत आहे. मुळातच मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. जिवंत माणूस हा शरीर आणि आत्मा हे धारण केलेला असतो. आत्मा म्हणजे चैतन्य. आणि जेव्हा शरीरातून हा आत्मा निघून जातो तेव्हा ते शरीर अचेतन होतं. त्यातलं चैतन्य लुप्त होतं आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. मरण पावलेली ती व्यक्ती, त्याचा देह जो पृथ्वीरूप आहे, जो स्थूल आहे, तो नष्ट होतो. आणि हा आत्मा जो
निर्गुण निराकार आहे, अनादि अनंत आहे, तो ह्या निसर्गातल्या चैतन्य शक्तीमध्ये विलीन होतो. आत्मा म्हणजे खरं तर शुद्ध चैतन्य. परमेश्वर हे देखील चैतन्यच आहे आणि पितर हे देखील चैतन्यच आहे. मानव हे देखील चैतन्यच आहे. ह्या चैतन्याने शरीर धारण केलं आहे. त्या चैतन्याला शरीर नाही आणि देव हे शुद्ध स्वरूपाचं चैतन्य आहे. ज्या वेळेला हे चैतन्य देहामध्ये येतं त्यावेळेला निरनिराळ्या भावना, वासना, कामना यामुळे त्याला जडत्व येतं. शरीर सोडल्यानंतर, मृत्यूनंतर हे चैतन्य जड स्वरूपाचं असतं. ते निरनिराळ्या भावबंधांनी आपल्याशी म्हणजे त्यांच्या वंशजांशी, त्यांच्या सर्व आप्तेष्टांशी बांधलेलं असतं आणि त्यामुळे पितृलोक हा पृथ्वी आणि देवलोक याच्यामध्ये सांगितलेला आहे. कारण पितरांना जडत्व आहे, पण ते चैतन्य असल्यामुळे देवस्वरूप आहेत. ज्या वेळेला त्यातल्या भावना, कामना ह्या शांत होत जातात, तृप्त होत जातात, तसं तसं त्याचं जडत्व हे कमी होत जातं. श्राद्ध कर्म करून आपण त्यांना तृप्त करण्याचाच प्रयत्न करत असतो. आपल्यातली गुणसूत्र ही देखील आपल्याला पूर्वजांकडूनच मिळालेली असतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी कायम बांधलेले असतो. जेव्हा आपल्या दिवंगत पूर्वजांच्या इच्छा, अपेक्षा, आसक्ती ह्या सर्व गोष्टी नष्ट होतात तेव्हा त्यांना उच्च लोक प्राप्त होतो आणि आपला त्यांच्याशी असलेला संबंध हा संपतो. पण तोपर्यंत आपण त्यांच्याशी बांधलेले असल्यामुळे काही कर्तव्य ही आपल्याला आपल्या संस्कृतीनी आणि शास्त्रांनी करायला सांगितलेली आहेत. आपले पितर जर दुःखात, कष्टात आणि त्रासात असतील तर त्यांच्याकडून येणारी ऊर्जा ही त्याच प्रकारची असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्रास हे संभवतात. गुणसूत्रीय दोष ज्या वेळेला निर्माण होतात, ज्याचं की कारण अनाकलनीय असतं, तेव्हा देखील पितृदोष पत्रिकेमध्ये असल्याचं अनेकदा स्पष्ट होतं. या सगळ्याचा संबंध काय आहे हे ह्या ऊर्जाशास्त्राद्वारे आम्हाला आज लक्षात येत आहे. मात्र असे दोष प्रत्येकाला उद्भवत नाहीत. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की आम्ही मनोभावे सगळं काही करतो पण आम्हालाच त्रास का? जे कोणी जे काही करत नाही ते मात्र अतिशय आनंदात असतात. इथेही आपण हे समजून घेतलं पाहिजे की ऊर्जा ही देखील सजातीय बंधांमध्येच वहन करत असते. त्यामुळे माझा हा जो पिंड आहे या सम असणारा माझ्या पूर्वजांचा जो पिंड आहे त्यामध्ये जर साधर्म्य असेल तर तिथून येणारे दोष हे माझ्यापर्यंत पोहोचत असतात किंवा तिथून येणारे आशीर्वाद देखील माझ्यापर्यंत पोहोचत असतात. यश, सुख, संपदा किंवा दुःख, अपयश या गोष्टी देखील केवळ आपले विचार, आपलं कर्म आणि त्याचबरोबरीने आपलं प्राक्तन या सगळ्यावर अवलंबून असतात. संकल्प सोडून पितरांच्या नावाने किंवा त्यांच्या प्रीत्यर्थ केलेलं दान हे देखील त्यांना शक्ती आणि तृप्ती प्रदान करतं. कारण आपण केलेल्या दानातून जे काही चांगलं कर्म निर्माण होतं ते त्यांना मिळत असतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऊर्जा स्वरूप आहेत आणि पितरांचं अस्तित्व हे ऊर्जा स्वरूप असल्यामुळे त्या दानातून त्या व्यक्तीला होणारा आनंद, मिळणारं समाधान किंवा त्यातून मिळणारं यश हे त्या पितरांना देखील आनंदित करतं. पण दान म्हणजे देणगी नव्हे. दान हे एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये असं शास्त्र सांगतं. जेव्हा आपण देणगी देतो तेव्हा देखील आपलं नाव हे गुपित ठेवावं. देणगी देण्यापूर्वी आपण संकल्प सोडून जर ती देणगी दिली तर ते देखील दानच ठरतं आणि त्याचा लाभ हा आपल्या पितरांना आणि पर्यायाने आपल्याला देखील मिळतो.
श्राद्ध कर्मामध्ये निरनिराळी दानं ही देखील शास्त्रांनी सांगितलेली आहेत. ती म्हणजे अन्नदान, वस्त्रदान, अर्थदान, ज्ञानदान, जलदान, धान्यदान, गोदान, भूदान, लोकरीच्या वस्त्राचं दान, आसन, शय्या, जोडे, काठी, छत्री, पंखा, निरनिराळी भांडी किंवा कमंडलू, तसंच उदक कुंभदान, मौल्यवान धातू किंवा रत्नांचं दान, शेगडीचं दान, दीपदान, तूप, गूळ, मीठ, तीळ इत्यादींचं दान, जानवं दान करणं, तसंच तांबूलदान, या व्यतिरिक्त श्रमदान ही आणि अशी निरनिराळी दानं पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून श्राद्ध कर्मामध्ये शास्त्रांनी करायला सांगितलेली आहेत. यातून समाजाचं कल्याणच शास्त्राला अपेक्षित आहे. तर असे हे आपले पितर म्हणजेच पूर्वज आणि श्रद्धेने त्यांच्याप्रती केलं जाणारं श्राद्ध कर्म हे अशुभ कसं असू शकतं? ते शुभच आहे. आणि या शुभ दिनांमध्ये आपल्याला त्यांचे अनेकानेक आशीर्वाद देखील मिळत असतात. यातूनच आपलं जीवन हे यशस्वी, सुख आणि समाधानाने युक्त होऊ शकतं. आपली ही कर्तव्य न टाळता यथायोग्यरित्या पार पाडूयात आणि त्यांना सुखी ठेवूयात आणि आपण देखील सुखी होऊया. सणहर्षाचे या मालिकेमधून वेगवेगळ्या विषयांची उकल ही आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटू. आज इथेच थांबूया. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.